ओम साईराम मित्रांनो, आई अण्णा गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। हे आहे आपलं उत्पन्न। हे कालच दोन झाले, ते दोन्ही बोकडे त्या कडेला उभे ते तीन बोकडे। इथं या दोन पाठी आहे, इकडं या काळ्या दोन पाठी आहे, हे पाठ बोकुड आहे। तर मित्रांनो, 5 शेळ्यांमध्ये 11 बकरं झाले। एकीला हे 3 बोकडे झालेत, एकीला हे 2 बोकडे झालेत। हे पाठ बोकुड आहे बांडा। या 2 आणि 2 4 पाठी, 5 पाठी आणि 6 बोकडे झाले मित्रांनो। तर आपला गावरान शेळी गोट फार्म आहे। काही लोक म्हणतात शिरोही, ब्रिटल, बोर, सोजल ह्या जाती खूप फायद्याच्या आहे। तर माझं एवढंच सांगणं आहे मित्रांनो, कोणी पण म्हणू, पण गावरान उस्मानाबादी शेळीसारखं उत्पन्न कशातच नाही मित्रांनो। कारण की 60% शिरोही, काठेवाडी, बोर, सोजल ह्या शेळ्या दिसायला मोठ्या राहतात, पण 60% ते एक बकरू देतात। काही 2 देतात, काही 3 देतात, पण 60% एक ही बकरू देतात। तर गावरांमध्ये तसं नाही आहे मित्रांनो। गावरांमध्ये लईत लई 20% शेळ्या, त्या पण पहिला रू, ते एक बकरू देतात। बाकीच्या ज्या शेळ्या आहे 2-3 बकरं देतात आणि कमी पैशात चांगला उद्योग आहे। आता ही 3 बोकडेची झालेली शेळी ती मी बाजारामध्ये 10,000 रुपयाला आणली होती। आता तिला 3 बोकडे झाले। असा सहज बाजारात बोकडे विकायला गेलतो, दिसली, वडील नको नको म्हणले, पण मी घेतली। तिला 10 बोकडे झाले मित्रांनो। आणि ह्या बोकड्याची आई पण विकत घेतलेली, ती 15,000 रुपयाला घेतली होती। तिच्या खाली पाठ बोकुड होता, तो महिनाभरात ते पण 6.5 13,000 रुपयाला बकरं विकले। परत शेळी गाभणच होती आई, ती परत जणली। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेळी गोट फार्म आहे आपला। हा बंदिस्त नसून फिरिस्ती आहे। सकाळी 11:30-12ला सुटतात, त्यानंतर 6:30-7 वाजतात घरी येण्यासाठी।